पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता ही फाल्गुनीची गाडी घेऊन काय सुरू आहे तुझं? सांगितलं होतं ना माझ्या मागे मागे करायचं नाही कोणी म्हणून। साहेब मी फक्त माझं काम करते। व्हॉट इज युअर प्रॉब्लेम नेत्रा? तू फॉलो करतेस ना मला? का त्रास देतेस मला? साहेब आता कुठे त्रास दिला मी तर तुमच्यावर गाडीत पण नाही बसले। आणि तुम्हाला जर माझ्याकडे बघून त्रास होत असेल तर तुम्ही नका बघू माझ्याकडे। तू लहान आहेस का ग? एक तर माझ्या मागे मागे येतेस, वरून मलाच सांगतेस की माझ्याकडे बघू नकोस। घरी जा। अँड फॉर द लास्ट टाइम आय एम टेलिंग यू, माझ्यापासून लांब राहायचं। मला तुझी गरज नाहीये, मला कोणाचीही गरज नाहीये, काही होणार नाहीये मला। असं तुम्हाला वाटतंय पण खरं तर नेत्रा बास करत आहे। तुला काय वाटतं? तुला ज्या गोष्टी वाटतात ते सगळं खरं असतं का? मला वाटतं ते खरं नसतं, पण मला जे दिसतं ते खरं असतं साहेब। आणि मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते। ओके, मी तुला एकदम क्लिअर सांगतो, तुला हे देवीचं वरदान आहे, तुला संकेत येतात, या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये, कळलं? पण तुम्ही या सगळ्यावर पूर्णपणे अविश्वास सुद्धा नाही दाखवू शकत साहेब, कारण यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर घडल्या। साईटवर तुमचा झालेला अपघात, हेमाचा मृत्यू, सगळं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय। साहेब मला माहितीये तुम्हाला माझा राग येतोय, माझी काहीच तक्रार नाही, पण मला माझं काम तर करू द्या। हे मला देवी आईने दिलेलं काम आहे असं मी समजते, त्यामुळे तुम्ही आता त्रास नका करून घेऊ स्वतःला। आणि साहेब तुम्हीच मला तुमची बॉडीगार्ड म्हणता ना, मग ही बॉडीगार्ड तुमची साथ कशी सोडेल? इतरा पुन्हा इम्पॉसिबलच। ओ रस्त्यातून बाजूला होऊन बोला ना। आता मी पण बघतोच कशी पाठलाग करते।
स्पीडच्या नादात कुठे पडली नाही म्हणजे मिळवली. एकतर तिला टू व्हीलर नीट चालवता येते का नाही ते सुद्धा माहित नाहीये. तुला काय वाटलं होतं? खेळ संपला? रुपालीचा खेळ संपला? खेळ संपला नाहीये ममता, खेळ सुरू झालाय. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझा जीव घेतलाय मी. माझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाचं तेच करेन जे तुझं केलंय. एवढं घाबरायला काय झालंय? बरी आहेस ना? सॉरी, मी पण काय प्रश्न विचारते. लेटर बॉक्स पण चेक करत जा कधीतरी. पॉलिसीचे पेपर्स आलेत. पॉलिसी मॅच्युअर झाली वाटतं. काय झालं? कमी पैसे आलेत का? अगं, अशी काही? तो ग्रंथ, त्या ओळी पाठच सोडत नाहीयेत माझी. आता आता ह्या लेटरमध्ये त्या ग्रंथातल्या ओळी कशा काय आल्या? काय होतंय सगळं? काय होतंय? नाही नाही नाही, अनिलला कळवायला हवं. अनिलला कळवायला हवं. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. पण बंद का ठेवतात हे? अनिल, तुम्ही अनिल तर जिवंतच नाही आहेत आता. त्यांच्याशी कसं बोलणार? मला एकटीलाच काय ते बघायला लागेल.
होतं हे सगळं माझ्याबरोबर? घरी जाऊ का परत? नाही, नको. शेखर साहेब ऑफिसमध्ये नाही आहेत. अद्वैत साहेब पुन्हा कुठेतरी एकटे निघून गेले तर इथेच थांबते. सर कॉफी. खाली त्या लाल गाडीजवळ नेत्रा मॅडम उभ्या आहेत, त्यांना पाणी नेऊन द्या. ओके सर. मॅडम पाणी. अद्वैत साहेबांनी तुम्हाला पाणी द्यायला सांगितलंय. धन्यवाद दादा. वेलकम. अद्वैत कुठे आहे? वर आहेत ऑफिसमध्ये. तुला काही बोलला नाही ना तो? साहेब ते महत्वाचं नाहीये. अद्वैत साहेब कुठे एकटे जाणार नाहीत हे जास्त महत्वाचं आहे. मी लक्ष ठेवेन त्याच्यावरती. आता मी साईटवरची कामं सुद्धा ऑफिसमधूनच हँडल करेन. हे फाल्गुनीची स्कूटर आहे? हो. कमाल आहे तुझी. नाही, तुला पुण्याच्या ट्रॅफिकची सवय नाही आणि तू त्या ट्रॅफिकमध्ये स्कूटर चालवलीस. अगं स्वतःची काळजी घेत जा जरा. आणि मी आहे आता अद्वैत बरोबर, तू काळजी करू नकोस. तू आता घरी जा आणि सावकाश जा. हो साहेब, तुम्ही अद्वैत साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करा. करतो, प्रयत्न करतो. सांभाळून जा. येते. येते साहेब. काय विलक्षण मुलगी आहे. अद्वैत सुखरूप राहावा म्हणून काहीही करू शकते. आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना. मी या घरातलाच आहे ना? हा काय प्रश्न आहे? मी जर या घरातला आहे तर या घरात आता जे काही सुरू आहे त्याबद्दल माझ्याशी ओपनली कोणीच का बोलत नाहीये? ममा, लहान नाहीये मी आता. त्या हेमाचं एवढं सगळं झालं, माझ्याशी कोणीच एका शब्दाने सुद्धा बोललं नाही. जाऊ दे ना, तू लक्ष नको देऊस, अभ्यास कर छान. सिरियसली मम्मा, तुला खरंच असं वाटतंय की आपल्या घरात एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू असताना माझं लक्ष अभ्यासात लागेल? तू बस दे जरा, शांत हो. बस. काय झालंय? शांत हो. मम्मा, आता माझं काय होणार आहे? म्हणजे? कारण कोणीच या घरात माझ्याशी नीट बोलत नाहीये. अरे असं नाहीये. कोणालाच असं वाटत नाहीये की मला गोष्टी समजावून सांगाव्यात, माझ्याशी व्यवस्थित बोलावं. या घरात मी आता अनवॉन्टेड झालोय.
सगळे लोक मला इग्नोर करतायत आणि याचा अर्थ एकच असू शकतो, कोणालाच मी या घरात नकोय. तू शांत हो, असं काही नाहीये. तुला कंटाळा आला असेल अभ्यासाचा. तू एक काम कर, मी पैसे देते तुला. तू फ्रेंड्स बरोबर ना जरा मूवीला जा, छान मजा करा. काय हे घे, बरं वाटेल. हेच करत आलाय तुम्ही. मी तुम्हाला काही विचारायला गेलो ना की तुम्ही माझ्या हातावर पैसे ठेवता आणि मला म्हणता जा जा बाहेर जा मजा कर. अरे असं नाहीये. आणि तुमचं मी ऐकलं नाही की सगळेजण मला लेक्चर द्यायला मात्र मोकळे. काय डोक्यात येते तुझ्या? मम्मा मी कोण आहे म्हणजे? हे बघ मम्मा, मला तुझा मूड खराब नाही करायचाय, पण ना मला आता कळत नाहीये मी कोण आहे. म्हणजे अद्वैत ब्रो बाबांचा आधीपासूनचा मुलगा आहे, तेजस दादा तुझा आधीपासूनचा मुलगा आहे, माझं काय? अरे मला ना सतत असं वाटतंय की नातड मी आईचा आहे, नातड मी बाबांचा आहे. तनू असं नाही रे बाळा, काय उगाच डोक्यात घेतोस तू काहीतरी. आणि बाबा तुला या घरात राहू देणार नाहीये, सो तू मला आता सांग की तू जर या घरातनं बाहेर गेलीस तर मी तुझ्या बरोबर यायचंय की राहायचंय या घरात? मी कुठेही जाणार नाहीये. अरे मम्मा, बाबा आता तुला या घरात नाही थांबू देणार आहे. आणि तू मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे मम्मा. ती नेत्रा जे काही म्हणाली ते खरंच तू केलंयस? मम्मा, तू खून केलायस? थोबाड फोडे ना तुझं. आत्ता कळतंय मला. हे सगळे प्रश्न तुला नाही पडलेत, त्या नेत्राच्या सांगण्यावरून इथे मला विचारायला आलायस तू, हो ना? गप्प बस. तो तेजस एक मूर्ख आहे. तिच्या बोलण्यात आला आणि वाटेल ते आरोप केले माझ्यावर त्याने. पण तू जर असं करशील ना, याद राख, तुझं काय करायचं ना ते मी ठरवीन. कळतंय तुला? नाही मम्मा, तुझा गैरसमज होत. मम्मा नाही, मला ऐकायचं नाही. तू जा इथून. नको ते प्रश्न नाही विचारायचे. जा. मला सांग, कुठे कुठे वाचलेस तू या 4 ओळी? मला सांग ना. सगळं सांगते. मृत्यू वाटतोय मला या ओळी दिसल्या होत्या. त्यात असं होतं की एक कोणती तरी पोथी आहे, ती वाचली ना तर अद्वैत, तू ते प्रेझेंटेशन पाहिलंस? हो, एनी सजेशन्स? मेल केलाय. तुला या प्रोजेक्ट बद्दल काय वाटतं? मला जे काही बोलायचं ना ते मी बोलीन बोर्ड मीटिंग मध्ये. तुझी कामं संपली की आपण लंचला जाऊया. अद्वैत, राग बाजूला ठेव आणि लंचला चल. आपण शांतपणे बोलूया ना. मला कुठेही यायचं नाहीये, मला माझं काम करू द्या प्लीज. अद्वैत, हॅलो, पण झालंय काय असं? हो मी निघालो. हो मी आलोच.
हा तोच ग्रंथ होता, कालपेटीतला. पण मग तो ग्रंथ कोणाकडे असेल? नक्की काय घडणार आहे? तन्मय, काय झालंय? तनू, दारू घड रे बाळा. तनू,